श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य आध्यात्मिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य सकारात्मक संदेश तुमच्या कानावर पडताच तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मक शक्ती दूर जाईल आणि तुमच्या अवतीभोवती आता स्वामी समर्थ महाराजांच्या सकारात्मक शक्तीचं कवच निर्माण होईल, जे तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्टींपासून दूर ठेवेल आणि तुमच्या अवतीभोवती सतत चांगले लोक असतील आणि तुमच्या जीवनात आता चांगले दिवससुद्धा लवकरच येणार आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही टाळू नका. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही लगेचच सबस्क्राईब करा. जेव्हा सकाळी उठल्यावर आपल्या जीवनामध्ये काही दिवस असे असतात की आरशात स्वतःकडे पाहतानाच मनामध्ये प्रश्न उभा राहतो, मी खरंच या जीवनात काही करू शकेन का? कारण अपयश एवढं असतं की आपले पाय खचतात. मनामध्ये प्रश्न नेहमी उभा राहत असतो की आता माझ्याच्याने काही होणार नाही. लोकांचे शब्द आपल्या कानामध्ये नेहमी घुमत असतात की हा काही करू शकत नाही, याच्याच्याने काही होणार नाही, आणि आपण नकळतपणे परिस्थितीपासून मागे हटायला तयार होतो. पण अशावेळी जर क्षणभर डोळे मिटून स्वामी समर्थ यांचं नाव जर शांतपणे जर घेतलं ना, तर आपल्याला जाणवतं की आपल्याला पुन्हा प्रयत्न करायला हवेत. स्वामींच्या त्या एका स्मरणाने आपल्या मनामध्ये पुन्हा सकारात्मक शक्ती जागृत होते आणि आपण पुन्हा नव्याने प्रयत्न करू लागतो. आत्मविश्वास हा टाळ्यांच्या गजरातून जन्माला येत नाही. आत्मविश्वास हा आपण घेतलेल्या निर्णयातून जन्मतो. जेव्हा कोणी पाहत नाही, कोणी प्रोत्साहन देत नाही, तरी आपण पुन्हा एकदा सुरुवात करायची ठरवतो. तो क्षण म्हणजे आत्मविश्वासाचा पाया. स्वामींचं स्मरण त्या आत्मविश्वासाच्या पायाला भेगा पडू देत नाही. कधीकधी आपण ज्या ठिकाणी काम करतो ना, त्या ठिकाणी आपली किंमत जाणून बुजून कमी केली जाते. कधीकधी आपल्याच घरात आपली मौल्यवान मतंसुद्धा दुर्लक्षित केली जातात. त्या क्षणी खूप राग येतो, खंत वाटते आणि स्वतःबद्दल शंका निर्माण होते. पण स्वामींचं नाव मनात ठेवलं की आपण लगेच प्रतिक्रिया देत नाही, आपण शांत होतो. आपण स्वतःला आठवण करून देतो की आपली ओळख इतरांच्या मतांवर अवलंबून नाही. स्वामी महाराज सदैव आपल्यासोबत आहे आणि ते आपल्यासाठी काहीतरी वेगळं नक्कीच करत आहेत. जीवनात काही निर्णय असे असतात ज्यात हमी नसते. व्यवसाय सुरू करणं, नवीन शहरामध्ये कामासाठी जाणं, एखादं नातं स्वीकारणं किंवा सोडणं. अशावेळी आत्मविश्वास म्हणजे खात्री नसतानाही पाऊल टाकणं. स्वामींचं स्मरण त्या पाऊलाला थरथरू देत नाही. ते मनाला सांगतं, परिणाम काही असो, तू घाबरून थांबणार नाहीस, तू प्रयत्न करणार. आणि हे सर्वच आपल्या जीवनामध्ये दिव्य मानलं जातं. स्वामी भक्तांनो, स्वामींची दिव्य शक्ती जेव्हा आपल्या आजूबाजूला असते ना, तेव्हा आपलं मन कुठलाही निर्णय घेताना घाबरत नाही. ज्याच्या जीवनात स्वामी समर्थांची नितांत श्रद्धा असते, त्याचं नशीब देव स्वतः चालवतात आणि संकट दूर करतात. स्वामी समर्थांचं नाव म्हणजे अश्रूंमध्येही उगवणारी श्रद्धा आणि तुटलेल्या हृदयात उभा राहणारा विश्वास आहे. स्वामी समर्थ एकदा हृदयात बसले की दारिद्र्य, वेदना आणि भय हे सगळं स्वतःहून मागं वळून जातं. संकट कितीही मोठं असो, पण स्वामी समर्थ या नावातच इतकी ताकद आहे की संकट क्षणात नष्ट होतं. स्वामी समर्थांच्या भक्तांनी कधीही संकटांना मोठं समजायचं नाही, कारण संकटही कधीही स्वामींच्या शक्तीपेक्षा मोठं नाही. स्वामी समर्थ हे केवळ एक गुरु नाहीत. स्वामी समर्थ हे परमेश्वर आहेत, जे भक्तांच्या हाकांना आवाज देतात, भक्तांच्या अश्रूंमध्ये लपलेलं दुःख ओळखतात आणि न सांगता जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यातून सुखाचं आयुष्य भक्तांना देतात. स्वामी समर्थ हे त्या विश्वशक्तीचे रूप आहेत, जे भक्तांच्या हृदयातूनच बोलतात, भक्तांच्या चिंता दूर करतात आणि भक्तांना नेहमी सुख देतात.
भक्ताने कितीही चुका केल्या असतील, परंतु जर भक्ताचं मन हे निर्मळ असेल, त्याला त्या चुका मान्य असतील आणि त्याला पश्चाताप जर होत असेल, तर स्वामी महाराज भक्ताला माफ करतात. आयुष्य जेव्हा आपली कठीण परीक्षा घेत असतं, तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला त्या परीक्षेला कसं सामोरं जायचं, त्या परीक्षेला सामोरं जाण्याचं बळ आपल्याला स्वामींमुळेच मिळतं. स्वामी भक्तांनो, म्हणून स्वामींची सेवा आणि स्वामींची भक्ती तुम्ही करत असताना तुम्हाला जाणवेल की तुम्ही करत असलेली भक्ती, तुम्ही करत असलेली सेवा ही कधीच वाया जाणार नाही. योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्तीचं योग्य फळ आपल्याला स्वामींच्या कृपेने नक्कीच मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्य तुम्हाला थकवेल. आयुष्य जगत असताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जो स्वामींचा प्रामाणिक भक्त आहे, त्याच्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तो संयम ठेवेल आणि त्या अडचणींवर नक्कीच मात करेल. म्हणून स्वामींची भक्ती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचारांचा ओघ वाढतो, आपण जेव्हा इतरांचं चांगलं करण्याचा विचार आपल्या मनामध्ये आपण करत असतो, तेव्हा नकळतपणे स्वामींची सेवा आपल्या हातून घडत असते. आपल्याला स्वामी हेच सांगतात की स्वतःचं मन शुद्ध ठेवा, कारण शुद्ध मनातच स्वामी आपलं स्थान निवडतात. तुमचं मन शुद्ध असावं, तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा असावी, तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांचं चांगलं करण्याचा काहीतरी हेतू असावा, दुसऱ्यांचं चांगलं करण्याचा विचार असावा. असं शुद्ध मन स्वामींना खूप आवडतं आणि स्वामी महाराज नक्कीच असं हृदय स्थान मिळवण्यासाठी निवडतात. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जेव्हा लोक आपल्या बाजूने नसतात, अनेक लोक आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतात, मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण स्वामींची भक्ती ही खूप कठोरपणे करायची. स्वामींची भक्ती करत असताना मनामध्ये चांगले विचार ठेवायचे. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जाल. लोक अनेकदा आपली तुलना इतरांशी करतात, आपल्याला सांगतात की बघ तू पुढे गेलाय आणि तू मागे राहिलास. ही तुलना आत्मविश्वासाला आतून पोखरते. पण जेव्हा मन स्वामींच्या आठवणीत स्थिर होतं, तेव्हा एक वेगळी जाणीव होते. प्रत्येकाची शर्यत ही वेगळी आहे आणि स्वतःच्या गतीने धावणं हीच खरी प्रत्येकाची ताकद आहे. अपयश आल्यावर दोन पर्याय असतात, स्वतःला दोष देत बसणं आणि दुसरं अनुभवातून शिकून पुन्हा उभं राहणं. स्वामींचं स्मरण दुसरा पर्याय निवडायला शिकवतं. अनुभवातून शिकून पुढे जायचं. आणि स्वामी भक्तांनो, कारण आत्मविश्वास म्हणजे कधीच मन न पडणं नाही, तर प्रत्येक वेळी उठणं आहे. कधीकधी भीती इतकी वाढते की मन पुढचं पाऊल टाकायला तयार होत नाही. जर पुन्हा चूक झाली तर हा प्रश्न डोक्यामध्ये घुमत राहतो. अशा वेळी स्वामींचं नाव मनात घेतलं की भीती पूर्णपणे नाहीशी होते आणि भीतीवर विश्वास जिंकायला लागतो. आणि आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं नाही, ती भीती असूनही पुढे जाणं आहे. हळूहळू एक बदल जाणवतो. आपण मोठ्याने स्वतःचं कौतुक करत नाही, पण आतून ठाम होतो. लोकांच्या टीकेने मन हलत नाही आणि स्तुतीने डोकं फिरत नाही. हा स्थैर्याचा क्षण म्हणजे आत्मविश्वासाची खरी ओळख होय. स्वामींचं स्मरण माणसाला गर्विष्ठ बनवत नाही, ते माणसाला संतुलित बनवतं. आणि जेव्हा मनात आधार असतो, तेव्हा बाहेरचं वादळ आपल्याला उडवू शकत नाही. शेवटी आत्मविश्वास हा एका दिवसाचा परिणाम नसतो, तो रोजच्या छोट्या लढायांमधून तयार होतो. वेळेवर उठणं, जबाबदारी स्वीकारणं, चूक मान्य करणं, पुन्हा प्रयत्न करणं आणि या प्रत्येक क्षणी जर मनात स्वामींचं नाव स्थिर असेल, तर आत्मविश्वास हळूहळू सवय बनतो. आणि एक दिवस असा येतो की आपण स्वतःच शांतपणे म्हणतो, काही झालं तरी मी मागे हटणार नाही. तो दिवस म्हणजे आत्मविश्वास पूर्ण झाल्याचा नाही, तर तो कायमचा आपल्यात राहायला लागल्याचा असतो. आणि हाच विश्वास माणसाचं आयुष्य पूर्णत्वास नेतो. काही दिवस असे असतात की सगळं व्यवस्थित चालू असतं
आणि काही दिवस असे असतात की साधं पुढे जाणंसुद्धा कठीण वाटतं. मनात प्रश्नांची गर्दी असते. मी योग्य दिशेने चालतो आहे का? माझे निर्णय बरोबर आहेत का? लोकांनी माझ्यावर ठेवलेली अपेक्षा मी पूर्ण करू शकेन का? अशावेळी माणूस बाहेरून मजबूत दिसत असला तरी आतून तो हललेला असतो. याच क्षणी जर मन शांत करून स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं तर चमत्कार होतो. परिस्थिती बदलायला सुरुवात होते आणि एक गोष्ट नक्की बदलते, ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मन थोडं स्थिर होतं, विचारांची धावपळ कमी होते आणि त्या शांततेतून एक छोटासा पण महत्त्वाचा निर्णय जन्म घेतो. मी हार मानणार नाही. आत्मविश्वास हा जन्मजात नसतो, तो अनुभवातून तयार होतो. जेव्हा पहिल्यांदा अपयश येतं तेव्हा आत्मविश्वास तुटतो, पण दुसऱ्यांदा प्रयत्न करताना जर मनात स्वामींचं स्मरण असेल तर तुटलेलं मन पुन्हा जोडायला लागतं. कारण त्या स्मरणातून एक भावना तयार होते, मी एकटाच नाही आणि ही परिस्थिती कायमची नाही. कधी कामाच्या ठिकाणी आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेले लोक पुढे जातात, कधी आपल्या मेहनतीचं कौतुक होत नाही, कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो. या सगळ्या प्रसंगामध्ये आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. माणूस स्वतःची किंमत इतरांच्या शब्दांमध्ये शोधायला लागतो. पण स्वामींचं नाव मनात असलं की आपण स्वतः पुन्हा आठवण करून देतो, माझी किंमत बाहेरच्या आवाजावर अवलंबून नाही, तर माझी किंमत माझ्या कर्तृत्वावर आहे. भीती हा आत्मविश्वासाचा सर्वात मोठा शत्रू नाही, तर भीतीमुळे घेतलेला आणि थांबलेला निर्णय हा खरा अडथळा आहे. स्वामींचं स्मरण माणसाला भीती संपवायला शिकवत नाही, ते भीती असूनही पुढे चालायला शिकवतं आणि हे शिकणं म्हणजेच मोठा बदल आहे. एक वेळ अशी येते की आपण लोकांना खुश करण्यासाठी जगणं थांबवतो, कारण स्वामींच्या स्मरणातून मनाला समजतं की सगळ्यांना खुश करणं अशक्य आहे, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं शक्य आहे. आणि जिथे प्रामाणिकता असतो तिथे आत्मविश्वास आपोआप वाढतो. रोजच्या छोट्या सवयी, वेळेवर उठणं, जबाबदारी पूर्ण करणं, चूक मान्य करणं आणि पुन्हा प्रयत्न करणं, या सगळ्यांतून आत्मविश्वास आकार घेतो. स्वामींचं नाव या सवयींना सातत्य देतं, कारण जेव्हा मन डळायला लागतं तेव्हा ते नाव आपल्याला परत केंद्रित करतं. लोक कधी साथ देतील, कधी सोडून जातील, परिस्थिती कधी साथ देईल, कधी अडथळा बनेल, पण स्वामींचं स्मरण एक गोष्ट शिकवतं, स्वतःची साथ कधी सोडू नका. कारण आत्मविश्वास म्हणजे बाहेरून मिळणारी ताकद नाही, तर तो आतून उभा राहणारा निर्धार आहे. कधी आयुष्य पूर्णपणे बदलतं, नोकरी जाते, नातं तुटतं, योजना फसतात, त्यावेळी आत्मविश्वास जवळपास शून्यावर येतो. पण जर मनात स्वामींचं नाव शांतपणे जिवंत असेल तर अगदी शून्यातूनही सुरुवात करण्याची हिंमत तयार होते. आणि हीच खरी ताकद असते, पुन्हा सुरुवात करण्याची. हळूहळू आपण लक्षात घेतो की आत्मविश्वास म्हणजे मोठी स्वप्न बोलून दाखवणं नाही, तर छोट्या पावलांनी त्याकडे चालत राहणं आहे. स्वामींचं स्मरण त्या पावलांना घाई करू देत नाही, पण थांबूही देत नाही. एक दिवस असा येतो की लोक अजूनही शंका घेत असतात, परिस्थिती अजूनही आव्हानात्मक असते, पण आपण आतून शांत असतो, कारण आता आपल्याला माहीत असतं मी पडलो तरी उठू शकतो. आणि ही जाणीव म्हणजे आत्मविश्वासाचा सर्वोत्तम टप्पा आहे. स्वामींचं नाव मनात असताना आत्मविश्वास आवाज करत नाही, तो शांतपणे उभा असतो. तो इतरांना दाखवण्यासाठी नसतो, तो स्वतःसाठी असतो. आणि जेव्हा आत्मविश्वास स्वतःसाठी तयार होतो तेव्हा आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होते. शेवटी आत्मविश्वास म्हणजे ही साधी पण ठाम भावना, काही घडलं, काही हरवलं, काहीही बदललं तरी मी स्वतःवरचा विश्वास सोडणार नाही. आणि ही भावना रोज थोडी थोडी मजबूत होत जाते. जेव्हा मनात स्वामींचं स्मरण स्थिर राहतं, शांत, न दिसणारं पण अडळ असतं. म्हणून स्वामींची कृपा सदैव तुमच्या पाठीशी असेल, तुम्ही फक्त हार मानू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा आजचा हा संदेश नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवेल, तुमचे दिवस बदलेल. आजचा हा सुंदर संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा
आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.